आज आपण करणार आहे टोमॅटोची चटणी. त्यासाठी अर्धा किलो टोमॅटो घेतलेले. टोमॅटो स्वच्छ धुवून आपल्याला कट करून घ्यायचे. इथे ताडच अशा ह्याच्या फोडी करायच्या. आपल्याला या मिक्सर मधून फिरवायचे. टोमॅटो आपले कट करून झालेत. आता हे मिक्सर मध्ये फिरवून यातच टाकून घ्यायचे आपल्याला 1 चमचा धने, एक 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या. हे छान आता बारीक करून घ्यायचं. टोमॅटोची पेस्ट आपली करून झाली. त्यासाठी आता आपल्याला तेल घ्यायचे. एक 4 चमचे, 4 ते 5 चमचे तेल घ्यायचे. तेल तापलेले. आता त्यात मोहरी 1 चमचा टाकून घेऊ. जिरे टाकून घेऊ 1 चमचा. 1 चमचा आपल्याला हरभऱ्याची डाळ टाकून घ्यायची. चणा डाळ 1 चमचा उडदाची डाळ. छान याचा कलर करून घ्यायचा आपल्याला. मस्त अशी छान तेलात तळून घ्यायचं. यात आता टाकून घ्यायचे आपल्याला कढीपत्ता. एक 6-7 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या. लाल मिरची घेतलेली 3 ते 4 त्या टाकून घेऊ. अशा तोडून टाकल्या तरी चालणार आहे. या पण फ्राय करून घ्यायच्या याच्यामध्ये. यात टाकून घेऊ आता पाव चमचा हिंग. सगळं छान परतत आले. आता कांदे टाकून घेऊ. हे 3 कांदे चिरून घेतलेत बारीक. कांदे छान फ्राय करून घ्यायचे ह्याच्यामध्ये. कांदा छान फ्राय करून घ्यायचा. कांदा फ्राय होतच आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊ. लाल तिखट आपल्याला 2 चमचे टाकायचे. हे आता मिक्स करून घ्यायचं छान. आपण जी टोमॅटोची पेस्ट करून घेते ती टाकून घेऊ याच्यात.
यात आता मीठ टाकून घेऊ, 1 चमचा. तुम्हाला यात आवडत असेल तर गूळ टाका थोडासा. मी यात गूळ टाकणार आहे. एकदा मिक्स करून घेऊ हे. आता एक 10 मिनिटासाठी छान आपल्याला चटणी शिजून घ्यायची. एक 10 मिनिटं झालेली आहेत. चटणी छान शिजते. चटणी आपली झाली आहे, खूप छान झाली आहे. याच्यावर आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ. तुम्ही पण अशी चटणी करून बघा, खायला ही खूप छान लागते.